सुंब सुंब हदलनी मणिभूषण जय जय बननी सरज समत शिवराज कही देहि विजय जय जग जननी। ये भगवा रंग, ये भगवा रंग, ये भगवा रंग, जिसे देख जमाना हो गया दंग, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग। मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, हो मुझे चढ़ गया भगवा रंग रंग। ये भगवा रंग, ये भगवा रंग, ये भगवा रंग, ये भगवा रंग। प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश
धन्यवाद सर. यानंतर प्रमुख अतिथी धन्यवाद. आजच्या या शिवछत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आजच्या या महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आज या राजाचे सोहळे साजरे होत आहे. 19 फेब्रुवारी 1630 साली ज्या राजाचा जन्म झाला त्या राजाचा फक्त जन्म नाही झाला. इथल्या नागरिकांना आणि इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना जे सांगावं वाटतं त्या दिवशी फक्त एक जन्म नाही झाला तर एका नव्या विचाराचा जन्म झाला होता आणि त्या विचारांनी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं असं काहीतरी क्रांतिकारी काहीतरी मोठं काहीतरी जे आमच्या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारत देशाला प्रेरणा देणारा इतिहास घडून गेले. भगत सिंगांसारखा आदर्श ज्या देशामध्ये जन्माला आलं आणि त्यांचे विचार सांगून त्यांचे जीवनाची कथा सांगून त्यांचा आदर्श सांगून आम्ही जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी तरुण तयार करू शकत नाही याचं सुद्धा आम्हाला दुर्दैव वाटतं. पण आम्हाला पैसा प्रतिष्ठा मान पान प्रॉपर्टी मी माझं घर माझी प्रॉपर्टी या सगळ्या भूलथापांच्या पार्श्वभूमीवर आम्हाला आमचा समाज आमचं राष्ट्र आमचा तरुण आमचा देश आमचं कार्य हे आम्हाला त्या पलीकडचं जीवन आम्हाला दिसत नाही. काका तुम्हाला सांगावंसं वाटतं. बसून ठेवल्यानंतर मी तिथल्या रिसेप्शनिस्टला विचारलं मॅडम मी फार लांबून आलोय तुमचे जे सर आहेत त्यांना बोलवा माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी परत बसने जाऊ शकेल माझ्या ट्रेनचं टाइम होतोय माझा इंटरव्ह्यू घ्या आणि मला जाऊ द्या. तर मॅडम मी कोणी होते त्या सरांना फोन केला की एक व्यक्ती इथे आलेले आमोदरेकर म्हणून त्यांना इंटरव्ह्यूसाठीच आपण बोलवलेलं होतं. त्यानंतर ते एक तासाभराने ते लोक आले. सर मला 4 तास त्या ऑफिसच्या बाहेर बसून ठेवलं पण ते आल्यानंतर सुद्धा अर्धा तास ते ऑफिसमध्ये काय बोलत होते मला माहित नाही. कसं होतं कदाचित त्यांचं जे ऑफिस होतं दोघांनी मिळून ते काम करत होते. तर मी परत मॅडमला म्हटलं मॅडम सरांना विचारा ना किती वेळ लागेल. असं काही मला वाटलं नाही. ती ट्रान्सपरंट ग्लास होती त्या ऑफिसला. मला असं काही वाटलं नाही की मध्ये काही महत्वाची चर्चा चालू आहे. तर मध्ये बोलावल्यावर काय विचारलं असेल तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनी पण ऐका. आपण सगळे शेतकऱ्याचे लेकर आहोत. सर मध्ये गेल्यावर काय विचारलं मला शेतकरी आहे का. येस मॅम व्हॉट वाय नाही ऐसा आहे पुढच्या महिने. अहो आम्ही काही शेतकऱ्याच्या घरात जन्म घेऊन काही गुन्हा केलाय का. हा इंटरव्ह्यूचा प्रकार असतो. अहो अशा पद्धतीने विचारलं खरंच असं वाटलं की आम्ही खरंच शेतकऱ्याच्या घरात जन्म घेऊन काही गुन्हा केला की काय. अशा तुच्छ भाषेमध्ये मला विचारलं तुम्ही शेतकरी आहेत का. आपल्याच लोकांनी हा निर्णय घेतला पाहिजे की आम्ही आपल्या लेकरांना काय देतोय आणि अपेक्षित काय देतील. काय जर काटे पेरले तर काटे दुखतील काटे पेरले तर काटे दुखतील फुलं पेरले तर फुलं दुखतील. आणि या लेकरांना जर विचार दिले तर तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होईल. कारण यांना विचार करा हे सुद्धा तुम चाहो अगर तुम चाहो तो कचरा कचरा रत्नाकर हो सकता है. अगर तुम चाहो तो कचरा कचरा रत्नाकर हो सकता है. अगर तुम चाहो तो कंकर कंकर शिवशंकर हो सकता है. अगर तुम चाहो तो भारत में फिर से राम राज्य का दौर शुरू हो सकता है. अगर तुम चाहो तो कचरा कचरा रत्नाकर हो सकता है. तुम चाहो तो भारत में फिर से राम राज्य का दौर शुरू हो सकता है. अगर तुम चाहो तो भारत फिर से विश्व गुरु हो सकता है. भारत फिर से विश्व गुरु हो सकता है. फक्त विद्यार्थ्यांनी ठरवून चालणार नाही. काकांनी एका गावात बोलत नाही आणि ठरवलं तर होणार नाही. नागरिकांना सुद्धा मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या काहीतरी जबाबदारी पैसा प्रतिष्ठा मान मी छत्रपतींचा वंशज आहे म्हणून महाराष्ट्रासाठी छत्रपतीला यावं वाटेल असं महाराष्ट्र तयार करण्यासाठी मला सुद्धा माझं कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागेल. मला सुद्धा माझा वेळ द्यावा लागेल. आमचा देशाला बदललं पाहिजे की आम्ही काय करतो याचा विचार आम्ही केला पाहिजे. की आमचं वाली कोणी आहे का. 2014 मध्ये पाणी वाचून शेतकरी मेले 2015 मध्ये पाण्यात जाऊन शेतकरी मेले.